धन्यवाद हेमाली. आज दिवसभरात आपण पाहतोय की अनेक महत्वाचे नेते राज्याच्या राजकारणात जे प्रॉमिनंट पोझिशनला आहेत असे अनेक महत्वाचे नेते आज येऊन गेले आणि या नेत्यांनी आपलं विजन जाहीरनाम्याच्या माध्यमातून मांडलेलं आहे. महाराष्ट्राचा जाहीरनामा नेमका काय आहे याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे. आता त्यांच्या मनात काय आहे आणि पुढच्या 5 वर्षासाठी त्यांच्या मनात किंवा त्यांच्याकडे काय योजना तयार आहेत याचा एक धावता आढावा घेतलेला आहे. आणि याच मालिकेत किंवा याच शृंखलेत पुढचे आपले नेते आहेत जयंत पाटील. जयंत पाटील यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण अवघा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. अर्थसंकल्प मांडताना त्यांच्यातला एक वेगळा पैलू महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे आणि एक दूरदृष्टी असलेले काही नेते महाराष्ट्रातले आहेत ज्यांची नावं घेतली जातात. त्यापैकी एक आहेत जयंत पाटील. जयंत पाटीलजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या महाराष्ट्राचा जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये. तुमचं वाक्य मध्यंतरी खूप गाजलं होतं की टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. सत्ताधारी टप्प्यात आलेत? जवळपास म्हणजे अजून येणं बाकी. निवडणूक आहे, अजून निवडणूक व्हायची आहे, पण आमचं वातावरण फार चांगलं आहे आणि महाविकास आघाडीला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला प्रचंड प्रतिसाद आहे. जिथं अर्ज करायला माणसं मिळणार नाही तसं लोक म्हणायची 6 महिन्यापूर्वी, तिथं आज वाद मिटवून उमेदवारी देणं हे मोठं काम आमच्या समोर आव्हान आहे. प्रचंड प्रतिसाद आहे असं मला वाटतं. अशी काय जादू केली तुम्ही की परतीचा पाऊस सुरू झालेला आहे? म्हणजे जे अजित पवारांबरोबर त्या पक्षात गेले ते आता पुन्हा शरद पवारांकडे यायला लागलेत, तुमच्याकडे यायला लागलेत. काय अशी जादू केली आहे? मला वाटतं की त्यांच्याबरोबर जे सगळे गेलेले होते ते त्यांच्या सत्तेच्यामुळे प्रभावित होऊन गेलेली लोक आहेत. पण बऱ्याच लोकांना पवार साहेबांच्या शिवाय राहणं शक्य नाही हे माहिती होतं. त्यामुळे अनेक नेते परत येण्याची इच्छा व्यक्त करायला लागले. काही सिलेक्टेड लोकांना आम्ही परतीचा मार्ग खुला केला, पण ती फार मर्यादित संख्या आहे. पण फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सामान्य माणसं, जरी पक्ष फुटला तरी सामान्य माणसं शरद पवार साहेबांच्या मागे उभी राहिली. हा एक मोठा गुणात्मक भाग आहे. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये किंवा तुमचे नेते आपापल्या भाषणामध्ये हा मुद्दा मांडतात की यावेळेला परिवर्तन अटळ आहे, राज्यात परिवर्तन गरजेचं आहे. असे कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात की मतदार परिवर्तन घडवून आणतील आणि तुमच्या हाती सत्ता देतील, विरोधकांच्या हाती सत्ता देतील? एक म्हणजे प्रचंड वाढलेली महागाई, प्रचंड वाढलेला युवकांच्या समोरचा बेरोजगारीचं आव्हान. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत. आपली मुलं बाळं सुरक्षित राहत नसतील तर मग या सरकारला अर्थ काय, असा प्रश्न विचारणारा मतदार आज महाराष्ट्रात आहे. आणि भ्रष्टाचार, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष जनतेत आहे. त्याचा परिणाम म्हणून सरकार घाबरून अनेक योजना जाहीर करायला लागले आणि ह्या योजना ज्या जाहीर केलेल्या आहेत त्यातले काही GR मी मुद्दामून महाराष्ट्राला आपल्या मार्फत समजून सांगण्यासाठी आणलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला लाडकी बहीणचा GR 28 जूनला निघाला. 1 जुलैपासून फॉर्म देणं चालू झालं. याच्यासाठी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च म्हणून 5% म्हणजे 2,500 कोटी रुपये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च म्हणून खर्च करायचा निर्णय झाला. आणि त्याच्यासाठी एक ॲप तयार करायला यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला यांनी टेंडर दिलं, ह्यांचाच माणूस. आणि त्याला जवळपास 2,500 कोटीचं काम देण्याचं पहिलं काम यांनी केलं. लाडक्या बहिणींना पैसे मिळायच्या आधी यांनी पैसे वाटण्याचा कार्यक्रम पूर्ण केला. लाडक्या बहिणीची आज अवस्था महाराष्ट्रात काय आहे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल जे उद्गार काढतात त्यावरून महिलांच्या बद्दल यांची भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे युतीतले पक्ष आहेत त्यांची महिलांच्या बाबतीत धारणा त्यांच्याकडे बघण्याची कशी आहे हे पुन्हा पुन्हा वारंवार स्पष्ट होतंय. अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार महिलांच्या विरोधी याच्या गुन्ह्यात झालेली वाढ, बदलापूर पासून अनेक घटना आहेत की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या महिलांचा यांच्यावर विश्वास उडालेला आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे. दुसरा भाग म्हणजे मोफत सिलेंडरचा GR काढला. म्हणजे लोकांना, सामान्य माणसाला माहीत नसते, पण त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या पुढं विचारार्थ प्रस्ताव सादर करून तो भाग झाला GRचा. ते उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत करण्यात यावे. म्हणजे महाराष्ट्र सरकार एकदाच 3 सिलेंडर तुम्हाला मोफत देणार आहे असं यात स्टेट उल्लेख आहे. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण, म्हणजे एकदा दिल्यानंतर विषय संपला. पण दुसरा अजून 2-3 मुद्दे म्हणजे आपण सविस्तर चर्चा करू. GR ऊर्जा वीज बिलाचा काढलेला आहे. त्यामध्ये मोफत वीज बिल लेखाशीर्ष मोफत वीज बिल योजनेअंतर्गत वार्षिक अंदाजे 14,760 कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी यास कृषी पंप अनुदान सर्वसाधारण वर्गवारी करता लेखाशीर्ष अमुक अमुक, अनुसूचित जाती वर्गवारी लेखाशीर्ष अमुक अमुक आणि अनुसूचित जमाती वर्गवारी करता लेखाशीर्ष अमुक अमुक मधून तरतुदी भागवण्यास मान्यता देते. म्हणजे ह्यांनी घोषणा करायच्या आणि अनुसूचित जाती म्हणजे आदिवासींच्यासाठी राखून ठेवलेले पैसे आणि सामाजिक न्याय, मागासवर्गीय घटकांसाठी राखून ठेवलेले पैसे हे सरस डायव्हर्ट करायचं काम या GR मुळे आपल्याला दिसतंय. दुसरं म्हणजे एक नगर विकास खात्याने GR काढला. महाराष्ट्रात सगळीकडे तुम्ही गेला तर ह्यांनी ह्याचं उद्घाटन केलं, ह्यांनी ह्याचा नारळ फोडला, असे बॅनर लावलेले आहेत. बॅनर लावण्याची व्यवस्था काय, तर हजारो कोटीची कामं कार्यकर्त्यांना मंजूर करून देण्यात आली. पण 11 नंबरची अट अशी आहे की सदर शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात येत असलेल्या निधी वितरणाबाबतचे आदेश स्वतंत्रपणाने टप्प्याटप्प्याने निर्गमित करण्यात येणार असल्याने प्रत्यक्ष वितरित झालेला निधी विचारात घेऊन मंजूर कामांना टप्प्याटप्प्याने प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश द्यावेत. म्हणजे काय, GR काढला, बॅनर लावायला, उद्घाटन करायला, कार्यक्रम करायला, पण निधी मात्र दिलेला नाही. निधी ज्यावेळी येईल तोही टप्प्याटप्प्याने येणार आहे. बॅनर लागले, अजून निधी आलेला नाही. हा, आणि 5 कोटीचं काम असेल तर त्याच्या 10% पैसे दिलेले आहेत आणि पुढे लिहिले आता इथून पुढेचे पैसे निधी आल्यानंतर बघू म्हणून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ह्याच्यात तर यांनी केलेला आहे की ज्या लोकप्रतिनिधींनी कामे सुचवली आहेत त्याच लोकप्रतिनिधींनी विनंती केल्यास, लेखी विनंती, त्या कामामध्ये बदल करावायचा असेल अथवा ती कामे काही अपरिहार्य कारणामुळे करणे शक्य नसतील अशा कामांची खातरजमा करून सदरची कामे रद्द करण्याबाबत अथवा बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील. आता याचा अर्थ काय की तुम्ही कामे सुरू करण्यापूर्वी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधीलच आहेत ही कामं, याची खातरजमा करावी. जी कामे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्ती बाहेरील असतील अशा कामांना निधी वितरण करण्यास जबाबदार धरण्यात येईल. बहुतेक कामं बाहेरची पण यांनी धरलेली आहेत. त्यामुळे ही सगळी नॉन स्टार्टर आहेत. पण वातावरण काय, तर आमच्या गावात ह्याने नारळ फोडला, हे रस्ता होतोय, हे गटार होतोय. पण ऑर्डर मध्ये 11व्या खालच्या 3ऱ्या पानावर लिहिलेलं आहे की निधी वितरण टप्प्याटप्प्याने करता येईल. म्हणजे पैसे नाही आहेत पण लोकांना फसवण्यासाठी काम हे महाराष्ट्रात सर्रास या सरकारने केलंय. त्यामुळे एक फील गुड फॅक्टर खोटा हा महाराष्ट्रात या सरकारने तयार केलेला आहे. सामान्य माणसाला असं वाटतं की आमच्या गावातला निधी आमदार आले ते नारळ फोडला, पण ऍक्च्युली तो रस्ता होणार नाही कारण त्याला निधीच नाहीये आणि GR आहे पूर्ण निधीचा, पण निधी वितरित करणं टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, खाली अट आहे. त्यामुळं आपण नाही का
सिगरेटच्या पॅकवर लिहिलेलं असतं हे अपायकारक आहे, तसं हे आहे, खाली लिहिलेलं आहे की तुम्हाला निधी मिळणार पण नाही. तुम्ही म्हणताय, पण ही योजना, लाडकी बहीण योजना असेल किंवा सिलेंडर योजना लोकप्रिय झाली. म्हणजे आमच्या टीम्स एनडीटीव्ही मराठीच्या फिरतायत राज्यभरात, त्यांच्याकडे ज्या महिला प्रतिक्रिया देत आहेत त्यांचं उलट या स्कीम्स बद्दल चांगलं मत आहे आणि तुमच्यातही यात संभ्रम दिसतोय. म्हणजे एकीकडे काँग्रेसचा एखादा नेता या स्कीमला विरोध करतोय, काही ठिकाणी ही स्कीम कशी बोगस आहे आणि ही नंतर कशी बंद पडणार आहे अशा स्वरूपाचं भाष्य केलं जातं. पण दुसरीकडे तोच काँग्रेस पक्ष तशाच स्वरूपाची एक योजना आणू पाहतोय सत्तेवर आल्यानंतर. तुम्ही स्वतःही असं म्हटलेलं आहे की आम्ही अधिक पैसे उलट याच्यात देऊ. आदित्य ठाकरेंसारखे नेते म्हणतात की आम्ही रक्कम दुप्पट करू. बरोबर आहे, हे आमचं त्याच्यावर कन्सेन्सस झालेलं आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की ही योजना जाहीर केली त्यावेळी त्याचं लेखाशीर्ष उघडलेलं नाही. त्यामुळे हे असेच खर्च चालू आहेत, वेगवेगळ्या हेडमधले पैसे डायव्हर्ट करून. नंबर 1. नंबर 2, सरकारने विचार न करता योजना जाहीर केली आणि सरकारच्याच आमदारांनी सांगितलं की आम्हाला मतं नाही मिळाली तर आम्ही हे ऑडिट करून ते कमी करू किंवा रद्द करू किंवा पैसे परत घेऊ, अशी विधानं त्यांची आहेत. आमचा दृष्टिकोन असा आहे की समाजातल्या ज्या महिलांना गरजू आहेत आणि अत्यंत संकटात आहेत अशा महिलांना याच्यापेक्षा जास्त मदत केली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे आणि आमच्या जाहीरनाम्यात ती आम्ही मांडू. परंतु आपण सगळ्यांनी ही योजना रद्द करावी असं आम्ही नाही म्हटलेलो, पण सरकारने ही योजना आता बंद केली कारण ट्रेजरीमध्ये पैसे संपलेले आहेत. त्यामुळे या महिन्याचे पैसे सरकारने आता देता येणार नाहीत सरकारला. आणि सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक पत्र दिलेलं आहे की 1.25 लाख कोटी रुपयाचं आम्हाला कर्ज पाहिजे, दर आठवड्याला 400 हजार कोटी रुपये डिसेंबर पर्यंतचा खर्च भागवण्यासाठी. याचा अर्थ काय तर सरकारने पैशाचं नियोजन केलेलं नाही. योजना राबवता येत नाही तसं नाही, पण ह्या फक्त निवडणुकीच्या मतांवर डोळा ठेवून यांनी योजना राबवल्या. आमचं सरकार आल्यावर याच लाडक्या बहिणींना आनंद होईल, याच्यापेक्षा दुप्पट आनंद होईल अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात करू, अशी आमची भूमिका आहे. नाही पण साहेब, आत्ता काही वेळांपूर्वीच आमच्या जाहीरनामाच्या कार्यक्रमात सुनील तटकरेंसारखे नेते सांगतात की विरोधक मुद्दामून अफवा पसरवतायत, योजना बंद नाही, या पैसे नोव्हेंबरपर्यंतचे दिले गेलेले आहेत. पण आता आमची ही योजना सरकारची पॉप्युलर योजना होती आणि याच्यामुळेच विरोधकचे ताबेधन आणलेत, त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही स्प्रेड करताय, खोटं बोलताय. योजना जर लोकप्रिय करायच्या प्रयत्नासाठी सरकारने फार नाही 300 कोटी रुपये खर्च केले, योजना दूत नेमले, फार नाही 300 कोटी रुपये खर्च केले. तुम्हाला आत्मविश्वास असता तर तुम्ही हे उद्योग केले नसते. तुमची योजना ही सामान्यांना पैसे देत असताना ही व्यवस्थित राबवण्याची गरज होती, ती तुम्ही केली नाही. आणि आता तुमचेच आमदार म्हणतात की ही बंद करू, पैसे मतं दिले नाही तर परत घेऊ. त्यामुळे आमचे धाबदन्नांचा प्रश्न नाही. महाराष्ट्रातल्या महिला साक्षर आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. आमच्या भगिनींना माहिती आहे की सरकारकडून काय अपेक्षा करायची आणि कोणत्या प्रकारच्या सुरक्षितता सरकारने देणं अपेक्षित आहे हे महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना माहिती आहे. त्यामुळे याचा परिणाम मध्य प्रदेश सारखा इथं दिसत नाही. पण शेवटी आता एखाद्याला पैसे मिळायला लागले तर तो तात्पुरता जो आनंद आहे तो फील गुड फॅक्टर पहिल्या 2 महिन्यात होता, मी नाही म्हणत नाही. नाही पण याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं का की या योजनेमुळे मतांचं परिवर्तन होणार नाही, या सरकारच्या विरोधात मत जातील? आम्ही जी चाचपणी करतोय, वेगवेगळे सर्व्हेस करतोय, त्यामध्ये फार परिवर्तन आहे असं आम्हाला दिसत नाही आज तरी. तुम्हाला या सगळ्या सोशलमध्ये किती सर्वे सांगतात, आकडे काय सांगतात तुमचे पाटील साहेब? कारण की दावे वेगवेगळे येत आहेत. आम्ही आमच्या पक्षापुरते सर्वे केलेले आहेत. सगळ्या महाराष्ट्राचा सर्वे आम्ही करू शकत नाही, आम्ही काही एवढा मोठा पक्ष नाही आहे. त्यामुळे आमच्यासाठी आमची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे असं आम्हाला दिसतं. पण साधारणतः आपण 85-86 जागा लढवाल असं एक जवळपास दिसतं. ऍक्च्युअल आकडा पण तुम्ही सांगा आणि साधारणतः किती जागा जिंकाल असं वाटतं? नाही, एक जवळपास अजून 1-2-3 सीट्स मागं पुढं आम्ही फोनवर चर्चा करतोय, पण 1-2-3 सीट मागं पुढं 90च्या आसपास आम्ही जागा लढू असं दिसतंय. पण आम्ही यावेळी निवडून येण्याची शक्यता हा क्रायटेरिया वापरूनच या जागा घेण्याचं काम मागणी महाविकास आघाडीमध्ये केली आहे. त्यामुळे आमचा रिझल्ट चांगला लागेल. आकडा किती? आकडा इतक्या लवकर नाही, आता अंदाज येईल समोर कोण उभं राहतंय, काय परिस्थिती.
आकडा आता सांगितल्यानंतर त्या आकड्याच्या मागे लोक लागतील. जाणीवपूर्वक आकडा गुपित ठेवलं. मला आकडा आज सांगता येत नाही, कारण आमचे उमेदवार ठरले आहेत. समोर कोण उमेदवार हे आता हळूहळू बाहेर येईल आणि त्यानंतर आपल्याला आकडे मी थोड्या दिवसांनी सागरना मी नक्की सांगेन. सर फक्त एक मुद्दा की तुमच्या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान तुम्ही सांगताय पण अनेक ठिकाणी बंडखोरी एक दिसते, प्रचंड मोठी बंडखोरी. काय आहे, आता अलीकडे आमदार होणं सोपं आहे आणि सहजगत्या शक्य आहे आणि आपण आमदार होऊ असा आत्मविश्वास अनेकांना निर्माण झालाय. त्यामुळे पक्षाकडे तिकीट मागतात, नाही दिलं तर चिडून अर्ज भरतात. पण राग शालांत अर्ज मागे घेण्याची जी मुदत आहे ती त्यासाठीच ठेवलेली आहे की राग शांत व्हावा आणि माणसाने अर्ज मागे घ्यावा. त्यामुळे बरेच अर्ज मागे होतील असा आमचा विश्वास आहे. एक थोडा आपण वेगळा मुद्दा, या निवडणुकीत एक वेगळा फॅक्टर असा आहे की सामाजिक दुभंग या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5-2 वर्षातलं जर सामाजिक स्थिती राज्यभरातली पाहिली तर मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि त्याचं खापर तुमच्यावर फोडलं जातं, म्हणजे तुमच्या पक्षावर फोडलं जात आहे. राज ठाकरे असतील किंवा इतर नेते, की या सगळ्याला कारणीभूत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे असं म्हटलं जातंय. कसं मला समजावून सांगा. आता ज्या पद्धतीनं अनेक मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत देण्याचा प्रयत्न होतोय, म्हणजे असा सामना होईल अशा स्वरूपात कॅन्डिडेट उतरवले जात आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर येवल्यातलं उदाहरण, तिथे शिंदेंना उमेदवारी दिली गेलेली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी लढत होईल अशा स्वरूपाची रचना तुमच्याकडनं केली जाते. असं आहे की शिंदेंना जिथं दिलंय त्याच्याच बाजूला आपण गेलं तर एक आदिवासी उमेदवार आहेत, दुसरे परत आदिवासी उमेदवार आहेत, तिसरे आमचे वंजारी, ऐका 2 मिनिटं, वंजारी समाजाचे उमेदवार आम्ही नाशिक पूर्वमध्ये उभे केले आहेत. आमच्या सिन्नरला वंजारी समाजाचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळं आम्ही निवडून येणं हाच क्रायटेरिया आहे. त्यामुळं सामाजिक दृष्ट्या संदर्भ हा तिथं त्या मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता ज्याची जास्त त्याला आम्ही उभं केलेलं आहे. त्यामुळं जसं शिंदे तिथं उभे आहेत तसंच दुसरे 2 वंजारी समाजाचे नेते कार्यकर्ते आमचे दुसऱ्या मतदारसंघातही उभे आहेत. नाही, सगळीकडे सामाजिक तुम्ही बॅलन्स साधलेला आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही कुठल्याच इतरांना उमेदवारी दिलेली नाहीये, पण जाणीवपूर्वक हा प्रयत्न केल्याचा एक आरोप तुमच्यावर होता. तेच कसा होऊ शकतो. आता तिथं ते माणिकराव शिंदे हे उत्तम उमेदवार आहेत आमचे म्हणून त्यांना दिलं. इकडे गणेश गीते ते भाजपमध्ये होते, त्यांना तिथे न्याय मिळत नाही म्हणून ते इकडे आले आणि आम्ही त्यांना देण्याचं कारण का तर ते तिथं मेरिटनं ते निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. शेजारी उदय सांगळे म्हणून वंजारी समाजाच्या एका युवकाला आम्ही संधी दिलेली आहे. त्यामुळं आपण म्हणताय ते चुकीचं आहे. आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम शरद पवार साहेबांनी आज नाही आयुष्यभर केलेलं आहे. नाही पण साहेब, ह्या सगळ्या गोष्टी असताना मराठवाड्यामध्ये जरांगेंची भूमिका, जर ते उमेदवार देत आहेत तर तुमच्या फायद्याचे आहेत का, की देत नाहीत म्हणून तुमच्या फायद्याचे आहेत? मला माहित नाही की त्यांचं काय ठरलंय किंवा त्यांचं काय धोरण आहे. त्यामुळं मला त्याची कल्पना नाही. मी ते काय करणार आहेत याची काही माहिती घेतलेली नाही आणि मिळण्याचा सोर्स माझ्याकडे नाहीये. पण गेल्या वर्षभरातल्या घडामोडी पाहता जरांगेंच्या मागे मराठा समाज कन्सॉलिडेटेड झालाय असं तुम्हाला वाटतंय? माहित नाही. आता शेवटी त्यांचं आंदोलन मराठा समाजाच्या मागण्यांचं आहे, ते आंदोलन करतायत. त्यांच्या आंदोलनाला सरकारने सोडवतो अशी त्यांना आश्वासनं दिली आणि आश्वासनं देऊन त्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे की नाही, जरांगेंना त्यांनी काय आश्वासन दिलं त्याची पूर्तता झाली की ना, किती टक्के झाली याविषयी जरांगेंनी स्वतःच भाष्य केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य नाही असं मला वाटतं. मध्यंतरी पवार साहेबांकडे ज्या वेळेला भुजबळ आले होते आणि त्यांनी या सगळ्यातून मार्ग काढण्याची त्यांना विनंती केली होती, तेव्हा त्यानंतर पवारांचं असं वक्तव्य होतं की ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला त्यावेळेला आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि आता आमच्याकडे मदतीची अपेक्षा करतायत. नाही, तुमच्याकडे पवार साहेबांनी त्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेट घेतली आणि त्यांना काही सुचवण्याचा प्रयत्न केला. पवार साहेबांनी असं नकारात्मक भूमिका कधीच घेतलेली नाही. उलट त्यांचं मत आहे की सर्व समाज महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहावेत,
ओबीसी असोत, मराठा असोत, यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता आम्ही विरोधी पक्षात आहे. सरकारने काही भूमिका दोन्ही घटकांची बोलणं करून जी घ्यायची होती ती घेतली पाहिजे होती, ती घेतली नाही. हा प्रश्न त्यामुळे अनुत्तरित राहिला. जरांगे एकीकडे अशी मी भाषा करतायत की या सरकारला पायउतार करणं ही गरज आहे. तुमच्यावर त्यांचा विश्वास दिसतोय, म्हणजे विरोधकांवर. उद्या विरोधक असं ते सत्तेवर, म्हटले का, कधी म्हटले का? ते असं बऱ्याचदा त्यांच्या बोलण्यातनं हा विषय आलेला आहे की कुठे ना कुठेतरी सत्ताधाऱ्यांना धडा असं- शिकवण्याची गरज आहे. हा, माझा सत्ताधाऱ्यांना प्रश्न पूर्ण- धडा शिकवण्याची गरज आहे, कारण त्यांच्या मागण्या सत्तारूढ पक्षाने मान्य केल्या नाहीत किंवा त्यांना करता आल्या नाहीत. तोच प्रश्न मी पुढे विचारतो. जरांगेंना आश्वासन त्यांनी दिलं, पण त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही, म्हणून जरांगेंचं त्या सरकारबद्दलचं ते मत व्यक्त माझा करतात. प्रश्न तोच आहे की जरांगेंचा तुमच्यावर विश्वास दिसतोय, तुम्ही सत्तेवर असं आला. कधी म्हटलेलं नाही नाही, ना नाही, ते. त्यांच्या- आम्हाला काय माझा प्रश्न ऐकून घ्या तुम्ही असं फक्त. ते कधीच म्हटलेलं नाही. विरोधकांवर जर तुम्ही टीका सत्तेवर करण्याचा आलात तर अर्थ तुमच्याकडे मराठा आरक्षणासाठी काही प्लान आहे का, असं म्हणतो. असं आहे की जरांगेंनी असं कधीही म्हटलेलं नाही. त्यांना हे दिसतंय की ह्या सरकारवर विश्वास ठेवण्यासारखी पात्रता ह्या सरकारची नाही, म्हणून ते भूमिका व्यक्त करतायत. त्यांनी दुसऱ्या कुणावर विश्वास व्यक्त केलाय किंवा काय, असं मी तरी कधी ऐकलेलं नाही. पाटील साहेब, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय झाला अखेर? आता इतकं तुम्ही सगळे सांगताय आमच्या समन्वय आहे सगळ्या गोष्टीत, किमान ते तरी स्पष्ट सांगा जनतेला. नाही, आमचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला अंतिम, आमची एक जॉईंट मीटिंग होईल आणि 90-90-90 किंवा कोणी 86, कोणी 92, कोणी 98 असे आकडे येतील, कारण आमच्या मित्रपक्षांची देवाणघेवाण चालू आहे. CPI पक्ष आहे, CPM पक्ष आहे. एक 2-3 दिवसात ठरेल. मित्रपक्षांच्या मागण्या सगळ्याच आम्ही पूर्ण करू शकू असं मला वाटत नाही, त्यामुळे काही त्याच्यातनं गोष्टी घडू शकतात. ते झाल्यानंतर आपल्याला आम्ही अंतिम सांगू. पण या सगळ्या घडामोडीमध्ये एक असं म्हटलं जातं की आपल्या पार्टीनी जवळपास जितक्या हव्यात तितक्या जागा पदरात पाडून घेतल्या, पण अडचण झाली मेन शिवसेना, जी आधी 100च्या वर जात होती, काँग्रेस 100च्या वर लढवत होती, पण त्यांना दोघांनाही 100 जात यावं लागतंय. हे खरंय? शरद पवार साहेबांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मतदारसंघात आहे आणि लोकसभेला देखील पवार साहेबांनी 4 पावलं मागे घेतली. जिथं आम्ही 15 जागा लढवायला पाहिजे होत्या तिथं आम्ही 10 जागांवर समाधान मानलं. आताही महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय देता आलेला नाहीये. जे निवडून येण्याची क्षमता असणारे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत की जे निराश झालेत, नाराज झालेत, त्यांना आम्हाला न्याय देता आलेला नाही. आणि त्यामुळं आमची संख्या जी आहे ती जी मिळालेली आहे ती शेवटी आम्ही मान्य केलेली आहे. पण आम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जागा पाहिजे होत्या, पण चर्चेत शेवटी सगळ्यांनी साधक बाधक चर्चा करून जे निर्णय घेतले त्याचे जे आकडे आहेत ते आकडे आहेत. आणि शेवटी आता निवडणुकांना वादावादी करणं किंवा त्याविषयी आक्षेप करत नोंदवणं ह्यापेक्षा निवडून आणण्याची शक्यता जी आहे ती त्याच्या कामाला आम्ही लागणार आहे. इथे काही वेळांपूर्वी जाहीरनामाच्या कार्यक्रमात सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी 2 एक मोठे आरोप केले. एक तर युतीमध्ये समन्वय अधिक आहे, महाविकास आघाडीत नाही या, त्याच्यामुळेच त्यांच्या लिस्टमध्ये एका मतदारसंघावर 2-2 लिस्ट नावं दिसतात. अशा ठिकाणी मग नेमकं काय खरं आहे? नाही, युतीमध्ये अधिक समन्वय आहे हे सांगण्याची आवश्यकता काय जर असेल तर? समन्वय नाही म्हणूनच अजून उमेदवार जाहीर होत नाहीत आणि युतीमध्ये कोणाची तरी भीती आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष सोडून त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत त्यांच्या डोक्यावर कोणत्या तलवारी टांगत्या आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे तिखंड जो आदेश होईल तेच आकडे हे मान्य करणार. यांचा घासी नाही मनाच्या विरोधी यांची एखादी ऍडिशनल AB फॉर्म द्यायची. आमचं पूर्ण चर्चा करून काही ठिकाणी 2 फॉर्म गेलेत हे मी मान्य करतो. काही ठिकाणी 2 पक्ष जे आहेत ते युतीपेक्षा स्ट्रॉंग असतील तर कदाचित आम्ही वेगळा न्याय त्या मतदारसंघात घेऊ शकू. शेवटी स्ट्रॅटेजिकली आमच्या महाविकास आघाडीच्या सीट्स कशा जास्त येतील यासाठी आवश्यक ती पावलं आम्ही टाकू. पण मैत्रीपूर्ण आणि निवडणूक अतिशय असेल का मग? खेळीमेळीने आमच्या चर्चा झालेल्या नाही साहेब, मैत्रीपूर्ण निवडणूक असेल का काही ठिकाणी? नाही, मला माहित नाही की मैत्रीपूर्ण निवडणूक करण्याची कुठं गरज पडेल म्हणून मला वाटत नाही. पण काँग्रेस आणि शिवसेना यांच्या चर्चा चालू आहेत. मी आपल्या मार्फत टीव्हीवरच बातम्या ऐकतोय. त्या बघितल्या तर कदाचित 1-2-3 ठिकाणी
अर्ज मागे घेण्याची वेळ पूर्ण झाल्यावरच त्यावर भाष्य करता येईल. लोकसभा निवडणुकीत असं पाहिलं की म्हणजे राष्ट्रवादीच्या यशाचं म्हणजे शरद पवार गटाच्या यशाचं विश्लेषण करताना निवडणूक विश्लेषकांनी असं सांगितलं की शरद पवारांनी अगोदर उमेदवार हेरले चांगले आणि मग त्या जागा पदरात पाडून घेतल्या. विधानसभेसाठी सुद्धा हीच स्ट्रॅटेजी आहे की राष्ट्रवादीने काही वेगळी रणनीती आखली आहे? नाही, असं आहे की लोकसभेला पवार साहेबांना मानणारा वर्ग ज्या भागात आहे, आता उदाहरणार्थ मुंबईच्या ईशान्य मुंबई, आम्ही ट्रॅडिशनली लढवत असणारी सीट आम्ही सोडावी लागली, किंवा भंडारा गोंदिया लोकसभेची सीट आम्ही लढवायचो, आम्ही सोडली. अमरावतीची सीट त्या नवनीत राणा निवडून आलेल्या, त्या आमच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या, ती आम्ही जागा सोडली. त्यामुळं पवार साहेबांनी उमेदवार हेरले आणि मग सीट आणल्या असे काही नाही. आम्ही सीट्स जिथं आमची ताकद आहे त्या मागितल्या, काही सोडल्या आम्ही, कारण आघाडी एकत्रित राहावी म्हणून. त्यानंतर आम्ही जो निर्णय घेतला त्यानंतर आम्ही उमेदवार आणून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा कोण, हा एक वारंवार प्रश्न तुम्हाला विचारला जातो. पवार साहेबांनी त्या दिवशी सूचक संकेत महाविकास दिले. आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री निवडणुकीच्या आधी ठरवायची प्रथा नाही, कुठंच नाही. आता देवेंद्र फडणवीस युतीचा चेहरा होत आहे असं मला दिसतं एकंदर. महायुतीचा चेहरा कोण, तर देवेंद्र फडणवीस. आणि जर देवेंद्र फडणवीस चेहरा असतील तर तो त्यांनी जाहीर केला पाहिजे. आणि मी मध्ये काही दिवसापूर्वी ऐकलं की अमित शहा साहेब म्हटलेले की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या निवडणुका लढल्या जातील. त्यामुळे त्यांचा चेहरा ठरलेला आहे, देवेंद्र फडणवीस. आम्ही आमची जागा वाटपच असं चालू आहे. त्याच्यावर 2 दिवसानंतर सगळे एकत्रित बसले 30 तारखेला की आम्ही आमची स्ट्रॅटेजी ठरवू. आम्ही चेहरा द्यावा अशा मानसिकतेत आज नाही, कारण हे घाई होते आणि परत मग त्याच्यावर प्रतिक्रिया पक्षात होतात. त्यामुळं आम्ही शेवटचा मुद्दा येतो तो आज आमच्यासाठी महत्वाचा नाही, पण समोर देवेंद्र फडणवीस महायुतीचा चेहरा आहेत हे आम्हाला दिसतंय आणि भाजपने जाहीर केलेलं आहे. नाही, पण हे बरोबर असलं तरी आता काही वेळांपूर्वीच आपल्या या कार्यक्रमामध्ये संजय राऊत उबाटाचे नेते स्पष्ट सांगतात की त्यांना विचारलं की बाबा मुख्यमंत्री पदाचे किमान पहिले 3 नावं सांगाल, तर त्यांनी उद्धव ठाकरे 1 ते 3 नंबर उद्धव ठाकरेंनाच दिलेला आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे? नाही, तुम्हाला अडचण आहे का? मला अडचण काहीच नाही. आम्ही आज त्याच्यावर काही बोलतच नाही ना. आणि संजय राऊत हे तसे महाविकास आघाडीचे स्पोक्सपर्सनच आहेत असं आम्ही समजतो. त्यामुळं त्यांनी म्हटल्यावर आम्ही त्याच्यावर जास्त वादविवाद करत नाही. त्यांनी आणि उद्धव ठाकरे आमच्या सरकारचे मुख्यमंत्रीच होते ना, त्यामुळे त्यांच्या नावाला कोणी काय हे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि एकत्रितपणाने बसून अनेक चर्चा पुढे होतील. पण पाटील साहेब, परवा सांगलीच्या सभेत शरद पवारांनी स्वतः संकेत दिले. तुमचा उल्लेख करताना त्यांनी दूरदृष्टी असलेला नेता आणि पुढच्या जबाबदारी पेलू शकेल असा नेता असा उल्लेख केला. त्यानंतर अमोल कोल्हेंनी पण ते थोडंसं म्हणणं त्यांचं पुढे नेलं आणि वाळव्यातला माणूस वर्षावर आम्हाला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी केली. तुम्ही म्हणताय महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पुढे येतोय. आम्हाला तर असं दिसतंय महाविकास आघाडीत जयंत पाटलांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे येतोय. नाही, या कल्पना फार चांगल्या आहेत. खूप उठाबशा काढायला लागतात. माझा संख्या येईपर्यंत त्यावर भाष्य करण्याचा इरादा नाही, की संख्या आमची महाविकास आघाडीची मेजॉरिटी येणं याला जास्त महत्व आहे. मुख्यमंत्री कोण होतो इज नॉट इम्पॉर्टंट. आमचं सगळ्यांचं धोरण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री कोण होणार हे महाविकास आघाडी निवडणुकीनंतर एकत्रित बसून परत बरेच प्रश्न असतात, त्यामुळे त्यावेळी ठरवू. आता पवार साहेबांचा मला नेहमीच आशीर्वाद राहिलेला आहे, त्यामुळं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. त्यांची ही सदिच्छा त्यांनी बोलून दाखवलेली आहे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवताना जमिनीवर पाय ठेवून व्यवहार्य मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळी आम्ही करू. तुम्ही संख्या जर चांगली आली तर पुढे दावा केला जाऊ शकतो अशा स्वरूपाचे संकेत देतात. 2004ला तुमच्याकडे मी संकेत देत नाही. तुमच्याकडे असं सांगतोय की आधी निवडून येऊ आणि मग त्याची चर्चा करतो.
सर्वाधिक महायुतीमध्ये सर्वाधिक जागा शरद पवार गटाच्या निवडून आल्या तर मुख्यमंत्री पदावर दावा सांगणार का? मी शरद पवार साहेबांच्या आज्ञेशिवाय काही करत नाही. त्यामुळे त्यांनी मला ज्या सूचना ते त्यावेळी देतील त्यावेळी त्यावर बोलू. आज हे करण्याच्या माझं सगळं जसं माशाच्या डोळ्याकडे लक्ष होतं पूर्वी तसं माझं लक्ष संख्येकडे आहे. आमची संख्या चांगली म्हणजे महाविकास आघाडीची संख्या जास्त यावी. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आमचे मित्रपक्ष यांचा सर्व सहयोग आणि सहकार्य सर्वत्र व्हावं आणि एकजुटीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडी यावी, ह्याला आमची प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री बाकीच्या सगळ्या गोष्टी या नाना पटोले सांगतील तशा आम्ही करू. नाना पटोले आलेले आहेत. पाटील साहेब, एक प्रश्न विचारायचा आहे की आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातली निवडणूक अधिक सुरस आणि अवघड आहे, कर्जत जामखेड की बारामती? अवघड आहे तुमच्या दृष्टीने? नाही, बारामती ही अशी कॉन्स्टिट्युन्सी आहे की तिथल्या मतदारांना जर विचारलं तुम्ही कुणाला मत देणार तर ते उघडपणाने काही बोलत नाहीत. त्यामुळं आमचा अनुभव असा आहे सुप्रिया ताईंच्या निवडणुकीत की बारामतीला आमच्या सर्वेक्षणाप्रमाणे सगळ्यात कमी लीड सुप्रिया ताईंना मिळेल असं होतं. तिथं सगळ्यात जास्त लीड मिळालं. त्यामुळं बारामतीकर मत व्यक्त करत नाहीत असा माझा अनुभव आहे. ते फार सुज्ञ आहेत, हुशार आहेत. त्यामुळं प्रचार दोन्ही बाजूने होईल. निर्णय काय लागेल ह्याच्यावर कुणी काही भाष्य केलं तरी निर्णय हा मत मोजल्यावरच कळेल. साहेब, मतदारसंघ सांगितला नाही तरी टफ कुठला जाईल? टफ कुठली आहे, बारामती की कर्जत जामखेड? जामखेड मला काय कर्जत जामखेड रोहित पवार निवडून येतील, काही मला अडचण वाटत नाही. म्हणजे इथे चॅलेंज मोठं आहे. मी उगाच दडवणं बरोबर नाही. चॅलेंज मोठं आहे. ते अनेक वर्ष तिथं मी जेवढा काळ माझ्या मतदारसंघात आमदार आहे ते त्या काळात आमदार राहिलेले आहेत. त्यांना समोर एक नवीन चेहरा आलेला आहे आणि मी बारामतीला लोकसभेचा अनुभव तुम्हाला सांगितला. त्या बारामतीचे मतदार उघड काही बोलत नाहीत. समोर आल्यावर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम समोर आल्यावर चांगली भूमिका व्यक्त करतात, पण मतदान केंद्रात जाऊन ते काय करतील हे मोजल्यावरच कळेल. पक्षाचा जाहीरनामा तुम्ही जाहीर करायलाच आणि त्यातनं अनेक मुद्दे समोर येतील, पण एक थोडक्यात आपल्या कार्यक्रमाचं नाव महाराष्ट्राचा जाहीरनामा आहे. काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात? एक म्हणजे महागाई, बेरोजगारी, महिलांच्यावरचे अत्याचार हे तर मुद्दे आहेतच, पण महाराष्ट्रातल्या शेतीमालाचे जे दर घसरले आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी 6,000 रुपये देऊ म्हणून सांगितलं तिथं सोयाबीनचे दर किती खाली घसरले, बाकीच्या सगळ्या असे खोटी आश्वासनं आणि शेतकऱ्यांना फसवलेली बाब ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनात खोलवर लागलेली आहे. दुसऱ्या बाजूनं खोटी आश्वासनं देऊन महाराष्ट्रातल्या जनतेला पूर्ण फसवण्याचं काम गेले 1.5-2 वर्ष यांनी केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्रातल्या महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड वाढ आहे आणि सत्तारूढ पक्षाचे नेते महिलांच्या बद्दल जे अपशब्द वापरतात त्या सगळ्यांच्यामुळं या लाडकी बहिणीचं जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यावरून पाणी पसरलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला या सरकारच्या आता विरोधी गेलेत आणि हे जनतेतून मतदानाच्या नंतरच आपल्याला कळेल असं मला वाटतं. हे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात. धन्यवाद जयंत पाटील साहेब, तुम्ही आमच्या या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झालात आणि आपले विचार मांडलेत आणि अमोल कोल्हेंनी जी भावना व्यक्त केली ती भावना प्रत्यक्षात येऊ अशा आम्ही शुभेच्छा तुम्हाला देतो. धन्यवाद. नानाभाऊ समोर सांगतो. नानाभाऊ समोर सांगतो. नानाभाऊ माझे हितचिंतक आहेत. चला, नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद हिमाली. धन्यवाद विनोद सर, सागर, आणि धन्यवाद जयंत पाटील साहेब या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल.